नमस्कार मंडळी, आम्ही सगळेजण चारधाम यात्रा म्हणजेच उत्तराखंड या ठिकाणी जात आहोत। साधारण आम्ही 25 लोक आहोत। आपणही कदाचित येण्याचा प्लॅन करत असाल तरी ही माहिती आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे। पहिल्या दिवसापासून येईपर्यंत चारधाम यात्रेपर्यंत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत। आम्ही साधारण 25 वर लोक टेम्पो ट्रॅव्हल्सने निघालेलो आहोत। नमस्कार, आम्ही सगळेजण उत्तराखंड या ठिकाणी केदारनाथ बद्रीनाथ या यात्रेला जात आहोत। हे आमचे सगळे एक परिवार आहे। हा सगळा आमचा परिवार, आमचा सगळा परिवार हळूहळू आपल्याला सगळे दृश्य पाहायला मिळतीलच। आणि विशेष म्हणजे आज आमचे जोगळेकर काका, हे आमचे काका, यांचा आज बर्थडे आहे। त्यांना उत्तरोत्तर आयुष्य प्राप्त व्हावं अशी देवाला, केदारनाथाला सगळेजण प्रार्थना करूयात। हे सगळेजण आम्ही भक्तवर्ग आहेत। केदारनाथ भगवान की जय, केदारनाथ भगवान की जय। हरिद्वारवरून निघाल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हल्सने आम्ही पहिल्यांदा यमुनोत्री यात्रा आम्ही करणार आहोत। पहिल्यांदा पूजा करून यात्रेला सुरुवात करत आहोत। नमस्कार मंडळी, ज्या गाडीने आम्ही चाललेलो आहोत ती ही टेम्पो ट्रॅव्हल गाडी आहे। या गाडीने आम्ही केदारनाथ बद्रीनाथ एक साधारण 17 ते 18 आमचे लोक आहोत। या गाडीने आम्ही चाललेलो आहोत। आमच्या सोबत आलेले हे सगळे भक्तजन मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेसाठी निघाले। सध्या आपण ऋषिकेशला निघालेलो आहोत आणि ऋषिकेश वरून देहरादून या गावावरून बडकोट आणि बडकोटला गेल्यानंतर मग आपण जाणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा यमुनोत्री या ठिकाणी। ज्या ठिकाणी यमुना माता उगम पावते ते ठिकाण म्हणजे यमुनोत्री।
आम्ही सकाळी 4 वाजता साधारण 3 वाजता आम्ही सगळेजण उठलो आणि 3 वाजता उठून आम्ही सगळ्यांनी प्रवास चालू केलेला आहे। साधारण 4 वाजेपर्यंत आमचा प्रवास चालू झाला। आता 3 घंटे आम्हाला बडकोट वरून यमुनोत्रीला पोहोचायला लागणार। हे सगळे आमचे भक्त मंडळी बघू शकता आपण सगळेजण। हर हर महादेव। पहाटे 4 वाजता निघाल्यानंतर 3 तासाचा प्रवास बडकोटवरून यमुनोत्रीला आहे। सगळे भक्तवर्ग भजन करत करत यमुनोत्रीच्या दर्शनासाठी निघाले आणि मंडळी, हा प्रवास अतिशय सुखद आणि आनंदीमय आहे। आयुष्यात एकदा तरी यमुनोत्री यात्रा जरूर करावी। रस्त्याने जाताना आपण ट्रॅफिकही पाहू शकतो। अनेक लोक पहाटे 4 वाजताच निघतात, जेणेकरून यमुनोत्रीला गेल्यानंतर सकाळी 7 वाजता प्रवास चालू झाल्यानंतर साधारण दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत यमुनोत्रीचं दर्शन घेऊन परत खाली उतरता येतं, म्हणून अनेक गर्दी पाहायला मिळते। तर सध्या आपण यमुनोत्रीच्या पायथ्याशी आलेलो आहोत। वरचा जो डोंगर आपल्याला दिसत आहे तीच यमुनोत्री मैया आहे। सध्या पार्किंगला आपण उभे आहोत। उंच त्या डोंगरावरती पायी चालत जावं लागतं। पायी जाता येतं किंवा डोलीवरती सुद्धा आणि घोड्यावर सुद्धा जाता येतं, पण यमुनोत्री यात्रा करत असताना शक्यतो भक्त मंडळींनी पायी जावं, नाही तर जाताना घोड्यानं जावं, येताना मात्र पायी यावं। मंडळी, आमची यमुनोत्री यात्रा ही परिपूर्ण झालेली आहे। काही आमचे भक्त मंडळी पायी गेलेले होते, काही डोलीने गेलेले होते, काही घोड्यावर गेले होते। बघा, हे सगळे आमचे भक्त मंडळी जरा थकून आलेले आहेत। महादेव, यमुना मैया की